नाशिकमध्ये बहुजन समाजाच्या मूक मोर्चाला गोल्फ क्लब पासून सुरुवात झाली आहे। या मोर्चाला बहुजन समाजाची प्रचंड गर्दी झाली आहे। यामध्ये महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती पाहायला मिळते। प्रथमतः मी भारतीय असे टी-शर्ट परिधान करून राज्यभरातून आलेले बहुजन समाजाचे बांधव या मूक मोर्चात सहभागी झाले। महामोर्चामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। ॲट्रॉसिटी कायदा आहे तो अजून कठोर झाला पाहिजे आणि बलात्कार जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ते सगळ्या समाजासाठी आम्ही मागण्या करतोय आरक्षणासाठी। बहुजन समाजाचा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, त्यांची होणारी पिळवणूक यासाठी ह्या सगळं ओबीसीच्या काही समाज आणि बहुजन समाज त्याचा सर्व अस्पृश्य जाती त्याच्यामध्ये ह्या आपल्या मागण्यासाठी आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत न्याय मिळण्यासाठी हा महामोर्चाला आम्ही सामील झालो आहोत। आणि या महामोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। नाशिक शहरातील निर्धार महामोर्चाला आता उत्साहात सुरुवात झाली। आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण नाशिकची लोक, नाशिक जिल्ह्यातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण दलित बांधव या ठिकाणी सहभागी झाले आहेत। हेच या ज्या काही मागण्या आपण बघू शकतो या मागण्यांमध्ये सर्व समाजाच्या मागण्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि इतकंच नाही, हे म्हणताना या ठिकाणी मी भारतीय प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे आणि मग त्यानंतर माझ्या समाजाच्या या मागण्या मी या ठिकाणी मागतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर आज नाशिक शहरातला हा मोर्चा मोठ्या गर्दीचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे एकूणच जवळजवळ 3 ते 4 वाजेपर्यंत हा संपूर्ण मोर्चा नाशिक शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि या ठिकाणी त्याची सांगता होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।